गुड मॉर्निंग सगळ्यांना प्रथम. आज आपण आलो खरं तर मित्र दीपक भाऊला सोडायचं होतं ओझर विमानतळावर. त्याला दिल्लीला जायचं होतं आज, म्हणून त्याला सोडायला आलो होतो. मागच्या साईडला बघू शकता हे आपल्या नाशिकचं ओझर विमानतळ. नाशिकची आणबाण आणि शान. भरपूर दिवस हे विमानतळ बंद होतं, पण आता चालू झालेलं आहे. आणि भरपूर इथून दिल्ली वगैरे पुणे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. बघू शकता भरपूर जण आलेले पॅसेंजर. सकाळी साधारणतः आत्ता किती वाजते काही नाही, म्हणजे 9:30 आत्ता एक 9:30ला फ्लाईट आहे, पण आता 8 वाजले. तिथे सगळेजण बसण्यासाठी आलेले वेटिंगला आहे. भरपूर म्हणजे चांगल्या प्रकारे चालतं आहे सध्या. विमानतळाची गार्डनिंग वगैरे एकदम व्यवस्थित केलेली आहे. बघू शकता पाणी बिणी एकदम मस्त. आपला झेंडा मागच्या साईडला बघू शकता, तिकडे पण भरपूर व्यवस्थित गार्डन केलं. आपल्या नाशिकच्या विमानतळामध्ये म्हणजे येण्या जाण्यासाठी ते टॅक्सीची पण उत्तम सोय करून दिलेली आहे. तुम्ही बघू शकता मागच्या साईडला इथं टॅक्सीचं एक डिपार्टमेंट आहे का, जिथं आपण टॅक्सी वगैरे बुक करू शकतो. विमानतळाच्या मध्ये आल्यानंतर डिपार्चर आहे. तिथून पुढं बाहेर जायचं आहे. तिकीट काढल्यानंतर तिकीटचं व्हेरिफिकेशन पुढं पाठवलं जातं. मध्ये त्यांना बसण्यासाठीची व्यवस्था आहे. हे लगेज वगैरे आणि बॅग वगैरे वाहण्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे, जेणेकरून प्रवाशांची हाल होऊ नये. जवळ एक चेल कंपनी हिंदुस्तान एअरनॉटिक्स लिमिटेड एक मॉडेल सुखोई 30 MKI. बसण्याची वगैरे सोय एकदम व्यवस्थित करून दिली. म्हणजे जरी नवीन आहे व्यवस्थित काय अडचण नाही. व्यवस्था एकदम मस्त आहे. मी तुम्हाला मग जी टॅक्सी बुकिंग जी बोललो, ती टॅक्सी बुकिंग इथंच केली जाते. ते आपण टॅक्सी वगैरे बुक करू शकतो. म्हणजे जर आपल्याला वाटलं का इथून परत बाहेरून जे आलेले कुणी पण असेल त्यांच्यासाठी टॅक्सी आपण इथं बुक करू शकतो. ही एअरपोर्ट टॅक्सी म्हणजे इथं स्पेशल एअरपोर्टची स्वतःची टॅक्सी आपण म्हणजे इथून ऑनलाईन बुकिंग करून ही एअरपोर्टची टॅक्सी आपण बुक करू शकतो आणि इथून बाहेर जाऊ शकतो. इथं जवळच शिर्डी, त्र्यंबकेश्वर म्हणजे भरपूर भीमाशंकर वगैरे पुण्याला इथून भरपूर या टॅक्सी इथून तुम्ही बुकिंग करून जाऊ शकता. इथं सिक्युरिटी वगैरे पण एकदम टाईट आहे, एकदम जबर सिक्युरिटी. मी तरी वरील अधिकारी आलेले असल्यामुळं इथं भरपूर सिक्युरिटी वगैरे एकदम टाईट होती. आय थिंक IAS ऑफ सिक्युरिटी एकदम कडक केली होती. बघू शकता.
प्रवासी जर वेटिंगला असेल तर त्यांना खाण्यासाठी सुविधा पण आहे हल्दीरामची, ते तुम्ही भेट देऊ शकता आणि खायला घेऊन जाऊ शकता. जो आहे त्याचा मेंटेनन्स इंडियन एअरफोर्स करतो. आणि इथून ज्या काही कार्गो म्हणजे जास्त जड वाहतुकीचे जे पण काही विमान वगैरे आहेत ते पण इथूनच डिपार्चर होतात. हे एअरपोर्ट स्टेशन नाशिकपासून फक्त 20 किलोमीटर आहे. ते उत्तरे बाजूला आहे, नाशिकपासून उत्तर बाजूला 20 किलोमीटर हे ओझर मी शेजारी HL कंपनी एरोनॉटिक लिमिटेड आणि इंडियन एअरफोर्स स्टेशन पण इथं जिथं सर्व आपल्या भारतीय विमानांचा मेंटेनन्स केला जातो त्याचं स्टेशन पण याच्या शेजारीचे. आणि हे जे विमानतळ हे पण त्याच्या अंडरच मेंटेनन्स केलं जातं. सगळं याचा जो मेंटेनन्स आहे ते इंडियन एअरफोर्स. तर मित्रांनो, कसं वाटलं नाशिक एअरपोर्ट नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.